अर्धा पावसाळा लोटला तरी लातूरमधील हळदुर्ग आणि बऱ्हाणपूर गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। गावासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली जलजीवनाची पाणीपुरवठा योजना सध्या पूर्णपणे कुचकामी असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अजूनही वणवण भटकंती करावी लागते आणि प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान या संदर्भातील थेट नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूया। मी सध्या उभा आहे औसा तालुक्यातल्या हळदुर्ग आणि बुरहाणपूर हे ग्रुप ग्रामपंचायत आहे। मागच्या काही दिवसापासून या गावातला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। खरं म्हणजे पावसाळ्यातले हे दिवस आहेत, मात्र या गावात आजही भीषण पाणी टंचाई आहे। त्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। या गावात पावसाळा असून सुद्धा पाणी मिळत नाही। शेतकऱ्याचा एक धर्मानं पाणी एक मजिदी पुढे बोर आहे तिथलं पाणी आणावं लागतंय, इकडल्या शेतकऱ्याकडून आणावं लागतंय। जर त्यांच्यापाशी दाटी असली लय ही नसली तर आंघोळीसाठी जाऊन वडी नाल्याचं पाणी आणून हे करावं लागतंय। आमचा औसा तालुक्यामध्ये गाव औसा येतंय, पण आमचा जी प्रतिनिधी आहे ती शेवटच्या टोकाला असल्यामुळे लातूर ग्रामीणला असल्यामुळं त्यांचं आमच्याकडे फारशी लक्ष नसतंय। त्याच्यामुळे आमची गावळ होते बाप एकीकडे माय दुसरीकडे। पाणी मिळत नाही आम्हाला वड्या नालीचं पाणी आणावं लागत आहे। पाऊस असो किंवा काय असो आम्हाला आडाच आणावं लागेल किंवा वड्याला जावं लागेल, असं पाण्याची आमची परिस्थिती आता ही पाण्यासाठी किती दिवसांना असं वणवण आहे? बरेच दिवस झाला, वर्षानुवर्ष चालूच आहे हे घराला पाणी। नळ नाहीत का? नळ आहे तर पाणीच येत नाही ना। पाणीच नाही नळावाला तर काय करायचं। संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।